जर तुम्हाला समजलं की तुमची लाईफ येणाऱ्या 7 दिवसात गॅरंटेड पूर्णपणे बदलून जाणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? खूप छान वाटेल ना? तुम्ही खूप जास्त कॉन्फिडंट आणि पॉवरफुल फील कराल. आणि असंच सेम तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर फील करणार आहात, याची गॅरंटी मी देते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 पॉवरफुल टिप्स सांगणार आहे, ज्या जर तुम्ही फक्त 7 दिवस फॉलो केल्या ना, तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल दिसेल. या 5 गोष्टी फॉलो करून अगदी आळशीतला आळशी व्यक्तीसुद्धा स्वतःला पूर्णतः बदलवू शकतो. फक्त आता येणाऱ्या काही 5-6 मिनिटापर्यंत तुमचा फोकस या व्हिडिओवर लावून ठेवा. बघा, कारण मला माहिती आहे की कसं फील होतं जेव्हा आपण खूप काही ठरवतो, आपल्याला खूप काही करायचं असतं, पण आपण ॲक्शनच घेत नाही. किंवा कधी कधी आपल्याला योग्य रस्ताच सापडत नाही आणि करायचं असूनसुद्धा आपण काहीही करू शकत नाही. रोज स्वतःच्या वाईट सवयींमुळे स्वतःशी हारून जाणं, एखाद्या गोष्टीत पूर्णपणे फोकस न लावू शकणं, स्वतःबद्दल खूप वीक फिलिंग येणं, लोकांमध्ये इम्पॉर्टन्स न मिळणं, अजून अशा भरपूरशा गोष्टी न होणं. काळजी करू नका, जे आत्तापर्यंत नाही झालंय ना, ते आत्ता होईल. तुम्हाला फक्त या 5 गोष्टी येणाऱ्या 7 दिवसापर्यंत फॉलो करायच्या आहेत. चला सुरू करूया. नंबर 1, फोन ऑफ, स्क्रीन ऑफ अँड मोड ऑन. हे एक काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे जरी केलं ना, तरी बाकीचे 4 तुम्ही आरामात करू शकाल. सकाळी उठल्या उठल्या जी पहिली गोष्ट तुमच्या हातात येते ती म्हणजे तुमचा मोबाईल. आणि रात्री झोपण्याआधीसुद्धा जी गोष्ट तुमच्या हातात असते ती म्हणजे तुमचा मोबाईल. कुठेतरी हा मोबाईल ना आपल्या लाईफमधली आपली सगळ्यात मोठी रुकावट बनून गेला आहे. कुठेतरी हा मोबाईल ना आपल्या लाईफमध्ये आज आपल्याला काहीतरी करण्याच्या मार्गातला एक अडथळा बनून गेला आहे आपल्यासाठी. पटत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुमचे ॲव्हरेज स्क्रीन टाईम चेक करा. आपण जवळजवळ कितीसा वेळ आपल्या मोबाईलमध्ये वाया घालवून टाकतो आणि आपण त्यात काहीही क्रिएटिव्ह केलेलं नसतं. म्हणजे अर्धा दिवस फक्त एका स्क्रीनकडे बघत राहायचं, काहीतरी करत राहायचं, एका ॲपमधून बाहेर पडायचं आणि पुन्हा तिथेच जायचं. आणि यामुळे काय झालं आहे माहिती का, आपण कोणत्याही गोष्टीकडे पूर्णतः फोकस करू शकत नाही आहेत. 15 मिनिटापेक्षा जास्त आपण कुठलीही गोष्ट बघू शकत नाही आहेत. जसं की आता बऱ्याच जणांना वाटत असेल की हा व्हिडिओ सोडून द्यावा आणि दुसरं काहीतरी बघावं. आपण एकाच ठिकाणी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहेत. व्हिडिओ आताच सुरू झाला आणि बऱ्याच जणांना तो बंद करून द्यावाचा सुद्धा वाटत असेल. यामुळे सुद्धा आपण प्रत्येक वेळी लो फील करतो, आपल्यामध्ये एनर्जीच उरत नाही, काही करावंसंच वाटत नाही. या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे ती स्क्रीन, जी तुम्ही आता बघताय. मोबाईलचा यूज करा, पण लिमिटेड करा, गरजेपुरता करा, विनाकारण करू नका. टाईमपास करण्यासाठी करू नका, तुमचा वेळ जात नाहीये म्हणून मोबाईल बघू नका. बघा, येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला तुमचा मोबाईल अगदी कमी वापरायचा आहे. आणि बघा, तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तुम्हाला लो फील होणार नाही, प्रत्येक वेळी तुमचा मूड खराब होणार नाही. बघा, मोबाईल सोडूनही अजून भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्यांच्याकडे लक्ष द्या. नंबर 2, प्रॅक्टिस नो फॅप. नो फॅप एक मिथ आहे. ते खरंच काम करतं का? मॅस्टुरेशन करणं हेल्दी आहे की नाही? खूप सारे प्रश्न आहेत, पण उत्तर फक्त एकच आहे, इतका विचार करू नका. नो फॅप करून आपल्याला फायदा होतो की नाही हे जाणून घेण्यापेक्षा स्वतः एक्सपिरियन्स करा, स्वतः त्याची प्रॅक्टिस करा. म्हणून मी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम सांगणार वगैरे नाही आहे. तुम्ही स्वतः ते एक्सपिरियन्स करा, सेल्फ कंट्रोल करा. मी आधी तेच तर बोलली, तुम्ही तुमचा कंट्रोल गमावून बसले आहात. इंस्टाग्रामवर एखादी मॉडेल बघितली, मित्राने पाठवलेली रील बघितली, किंवा मग एखाद्या मुलीचं सौंदर्य बघितलं, आणि मग काय, दिवस असू द्या किंवा रात्र, हातात मोबाईल घेतला आणि चालले बाथरूममध्ये. हे करणं कितपत योग्य आहे? बघा, कोणतीही गोष्ट असू द्या, काहीतरी लिमिट्स असल्या पाहिजेत. नो फॅपला प्रॅक्टिस करा. चुकीचे विचार आले डोक्यात, त्यांना कंट्रोल करा. जितकी जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तितके जास्त तुम्ही जिंकाल. बघा, तुम्हाला फक्त 7 दिवसापर्यंत स्वतःला कंट्रोल करायचं आहे. या 7 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचं पॉर्न किंवा मॅस्टुरेशनला अवॉइड करायचं आहे. स्टेप 3, मास्टर युअर टाईम. जेव्हाही आपल्या डोक्यात असा विचार येतो ना, किंवा आपण दुसऱ्यांना सांगतो ना की अरे यार, माझा वेळच खराब चालू आहे. वेळ चुकीचा नाही चालू आहे, तुमच्या कृती चुकीच्या आहेत. कारण वेळ सगळ्यांसाठी सारखा असतो, कुणाहीसाठी कमी किंवा जास्त, खराब किंवा चांगला असं काही नसतं. प्रोकास्टिनेशनची इतकी लत लागली आहे की तुम्ही कितीही व्हिडिओज बघून घ्या, कितीही मोटिवेट होऊन जा, काही फरक पडत नाही. सगळं काही थोड्या वेळासाठी असतं. एक स्टुडंट जर आपल्या टाईमला मॅनेज नाही करू शकला तर तो फेल होऊ शकतो. एक एम्प्लॉई जर त्याचा टाईम मॅनेज नाही करू शकला तर त्याला नोकरीवरून काढून दिलं जातं. एक फॅमिलीतला व्यक्ती जर फॅमिलीला वेळ देत नाही आहे, फॅमिलीसाठी टाईम मॅनेज करू शकत नाही आहे, तर त्याची काही रिस्पेक्ट उरत नाही. आपण जर आपल्या हेल्थला वेळ नाही दिला तर आपली तब्येत लगेच खराब होईल.
आपण जर व्यवस्थित बघितलं ना तर आपली लाईफ एक चॉईसेस आहे, ज्यात आपल्याला चूज करायचं असतं की मला काय करायचं आहे. लाईफ आपल्याला किती चान्स देते, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवशी आपल्याला ठरवायचं असतं की मला काय करायचं आहे. मग तुम्ही काय करता? ते करता का जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, की मग ते करता जे तुम्हाला करावंसं वाटतंय, ज्याने फक्त थोड्या वेळाचा आनंद मिळणार आहे. बघा, दोघांमध्ये खूप फरक आहे. एक आपलं जीवन बनवतो आणि दुसरं पूर्णतः डिस्ट्रॉय करून टाकतो. म्हणून येणाऱ्या 7 दिवसापर्यंत तुमच्या मनाचं नाही, तुमच्या डोक्याचं ऐका. बघा, प्रत्येक गोष्टीचा एक टाईम फिक्स करा, रुटीन बनवा. मला यावेळी हे करायचं आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला जे जे काही करायचं आहे सगळं प्लॅन करा आणि त्यानुसारच कृती करा. आणि जर आपण ठरवल्याप्रमाणे सगळं केलं ना तर आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते आपण कुणाकडेही एक्सप्लेन करू शकत नाही. ते खूप छान असतं. आणि जो व्यक्ती त्याचा टाईम मॅनेज करायला शिकला ना तो आयुष्यात सगळं काही मॅनेज करू शकतो. स्टेप 4, डोंट थिंक, जस्ट डू. खूप लोकांची सवय असते, खूप मुलं असे असतात जे खूप विचार करतात, खूप बोलतात, पण करत मात्र काहीही नाही. आता समजा तुम्ही असा समोर हात करून यावर एक पाण्याचा ग्लास ठेवला भरलेला, तर 1 मिनिटापर्यंत तुम्हाला काही नाही होणार. पण जसं वेळ जात राहील, 20 मिनिट होतील, 30 मिनिट होतील, 1 तास होईल, तेव्हा तुमच्या हातामध्ये पेन व्हायला लागेल. आणि जर तुम्ही या ग्लासाला पूर्ण दिवस पकडून ठेवलं ना तर तो तुम्हाला जगातला सगळ्यात जड ग्लास वाटायला लागेल. बघा, ग्लासचं वेट तर तेवढंच असतं आधीपासून, पण आपण त्याला जितकं जास्त वेळ पकडून ठेवतो तितका जास्त आपल्याला त्रास होतो. ओव्हर थिंकिंग अगदी याचप्रमाणे काम करते. आपण जोपर्यंत एखाद्या गोष्टीला पकडून ठेवतो तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला त्रास देत असते. म्हणून एकाच गोष्टीला पकडून ठेवू नका. बघा, ओव्हर थिंकिंगमुळे आपण डिप्रेस फील करायला लागतो आणि त्यामुळे आपले काहीही कामं होत नाही. बघा, प्रयत्न करा, तुमचे विचार लगेच कमी होणार नाही, पण येणाऱ्या 7 दिवसापर्यंत तुम्हाला काहीही फालतू विचाराने ओव्हर थिंक करायचं नाही आहे, जास्तीचे विचार करायचे नाही आहेत. जेव्हाही तुमच्या मनात विचारायला लागतील ना, थांबायचं आहे, डोळे लावायचे आणि काउंट करायचं आहे, 5, 4, 3, 2, 1. आणि स्वतःला सांगायचं आहे, डोंट थिंक, जस्ट डू. आणि काहीतरी वेगळं काम करायचं आहे. याला मेल रॉबिन्सचा 5 सेकंड रूल असं म्हटलं जातं. बघा, तुम्ही जितकं जास्त स्वतःला तुमच्या कामांमध्ये बिझी ठेवाल ना तितके तुमचे विचार कमी होतील. म्हणून काहीतरी करा. विचार करायचा आहे तर असा करा की आत्तापर्यंत जितके विचार केले बास झाले, आता मला कृती करायची आहे. स्टेप 5, बिकम थॉटलेस. मागच्या 4 गोष्टींबरोबर तुम्ही ही गोष्ट फॉलो केली ना तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपण मागच्याच पॉईंटमध्ये बघितलं की जेव्हा आपण जास्त विचार करू, ओव्हर थिंक करू, तेव्हा आपल्याला एखाद्या कामामध्ये स्वतःला बिझी ठेवायचं आहे. पण माइंडफुलनेस म्हणजे ओव्हर थिंकवर बेस्ट उपाय आहे. आणि हे मी हवेत बोलत नाही आहे. हार्वर्डमध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये असं प्रूव्ह झालं आहे, ज्यांनी 1 वीकचा माइंडफुलनेस कोर्स घेतला होता, म्हणजे ज्यांनी 1 वीकपर्यंत रोज मेडिटेशन केलं, त्यांच्या ब्रेनमध्ये ग्रे मॅटरचा एरिया वाढायला लागला होता, जो आपल्या सेल्फ अवेअरनेससाठी रिस्पॉन्सिबल असतो. खूप जास्त पॉवरफुल असतं माइंडफुलनेस, म्हणून त्याचीसुद्धा रोज प्रॅक्टिस करा.